मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. ब्रह्मांडाचा सरळ साधा आणि सोपा नियम आहे. जे व्हायब्रेशन्स आपण त्याला पाठवतो तेच व्हायब्रेशन्स आपल्याला तो परत देत असतो. सो आता हे व्हायब्रेशन्स आपले जसे असतात त्याची पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी आपली असते. आपण म्हणतो की अरे मी मॅनिफेस्टेशन करते, मी अफर्मेशन करते, पण काहीच होत नाहीये कारण तुम्ही तुमच्या आतली सेटिंग नाही बदलली आहे. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल 1000 चॅनल्स असतील जे ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतील की हे म्हणा ते म्हणा, हे म्हणाल्यावर हे होईल, पण खरंच तसं नाही होत आहे. आणि हे सत्य आपल्याला एक्सेप्ट करावं लागेल, कारण की आपल्या आतली जी सेटिंग आहे तीच बदलली नाही तर प्रोडक्ट कसं बदलेल. झाड आहे एक आणि ते आंबट फळं देतंय म्हणून तुम्ही त्याची फांदी तोडलीत तर फळं गोड होणार आहेत का? जर तुम्हाला फळं गोड हवी असतील तर ते झाड मुळापासून आपल्याला उपटावं लागेल, नवीन झाड लावावं लागेल. पेशन्स ठेवून, माती परत परत खोदून न बघता की झाडा तो कधीवर येशील, आपल्याला पेशन्सनी वेट करावं लागेल. सो जेव्हा आपण कारल्याचं बी लावतो तर कारल्याचं बी पटकन उगवतं, आहे की नाही. कारल्याची वेल जी असते ती पटकन उगवते, पटकन प्रोडक्शन द्यायला स्टार्ट करते. पण आंबा हा थोडासा वेळ घेतो, पण तो 100 वर्ष टिकतो आणि ते झाड तुम्हाला आयुष्यभरासाठी फळं देतं. आणि कारल्याची वेल एका वर्षातच मरून जाते. सो हा फरक आहे पॉझिटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह थॉट्समध्ये. सो माझे विचार थोडेसे वेगळे आहेत, पण माझं फक्त एकच उद्दिष्ट आहे, मला तुम्हाला सक्सेसफुल झालेलं बघायचं आहे. कारण माझ्या जर्नीमध्ये मी खूप अप अँड डाऊन पाहिलं, खूप सगळ्या प्रॅक्टिसेस केल्या आणि त्याच्यानंतर मला कळलं की जेव्हा मी माझ्या आतली सेटिंग बदलली तेव्हा माझं आयुष्य बदललं. सो ही सेटिंग ह्या 45 दिवसांच्या सिरीजमध्ये डेफिनेटली तुमची बदलणार आहे. सो मी आहे तुमची मैत्रीण स्पिरिच्युअल सोना. माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझ्या चॅनलला नक्की पोचवा. चॅनल नवीन आहे सो त्याला नक्की सपोर्ट करा. सो ही आतली सेटिंग बदलण्यासाठी आपल्याला रोज छोटे प्रयत्न करायची गरज असते. आपण नेहमी काय करतो, मोठी उडी मारतो, पण तुमच्या सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंडमध्ये नेहमी भांडण होत असतं. सबकॉन्शियस माइंड हे कशावरही बिलीव्ह करतं. तुम्ही पिक्चर बघताना सुद्धा रडायला लागता, तुम्हाला असं वाटतं की तो पिक्चर खराच आहे, आणि नंतर तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ते रियालिटी दाखवतं का वेडी ते पिक्चर आहे, मग आपण थोडंसं सावरतो. सो त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही म्हणता की मी करोडपती आहे, सो तुमचं कॉन्शियस माइंड सांगतं की अगं कसली करोडपती, हिच्या अकाउंटमध्ये तर 10,000 सुद्धा नाही आहेत, ही कसली करोडपती. सो कॉन्शियस माइंड हे नेहमी आरसा दाखवत असतं. सो त्याला आपल्याला थोडंसं ट्रेन करावं लागतं आणि ती ट्रेनिंग दिल्यानंतर आपलं कॉन्शियस माइंड ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला लागतं. पण त्याच्यासाठी सतत फाईल घेऊन जावं लागतं की नाही, एखादं जर आपल्याला प्रोजेक्ट पास करून घ्यायचं आहे. सो त्याचप्रमाणे रोज घेतलेल्या छोट्या छोट्या स्टेप्स तुमच्या आयुष्यात फार मोठे बदल घडवून आणत असतात. सो मी तुम्हाला ह्या 45 दिवसांमध्ये रोज छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज सांगणार आहे. सो आजची ॲक्टिव्हिटी आहे तुमचे अफर्मेशन्स रोज सकाळी आणि रात्री करा आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलेल. अफर्मेशन्स म्हणजे काय असतात ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. हा.